हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती विधानसभेतून अजित पवारांऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा। लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान रॅली, अजित पवार कोणती घोषणा करणार याकडे लक्ष। मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस दबाव आणत असतील, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप, सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांनी पळ काढला, दुटप्पी भूमिका दिसली, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। कुणबी असणाऱ्यांना आमचा विरोध नाहीच, पण सर्वच मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकणं कायद्यानेही अशक्य, छगन भुजबळांकडून स्पष्ट। अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात, शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल, अजित पवार यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता। अजितदादांवर फडणवीसांनीच आरोप केले, आता क्लीन चिट देखील तेच देतात। जर आरोप खोटे असतील तर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागावी, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। संभाजीराजे विशाळगडावर दाखल, विशाळगडावरील अतिक्रमण खपवून घेणार नाही, संभाजीराजे आक्रमक। दरम्यान विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचा आरोप। विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी आणि संभाजीराजेंशी बोलणं झालं, कायदेशीर बाजू तपासून कारवाई करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। 19 तारखेला मागण्या पूर्ण झाल्यास निवडणुकीतून माघार घेणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर बच्चू कडू महायुतीतच राहतील, त्यांचा शिंदेंवर विश्वास, शंभूराज देसाईंचा दावा। बच्चू कडूंना कुठे जायचंय हे ते स्वतः ठरवतील, बच्चू कडूंच्या प्रश्नावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। मी महायुतीत आहे असं कोण म्हणालं, बच्चू कडू यांचं वक्तव्य। चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातला संघर्ष विसरतोय, भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण आहे का? पणजीतील भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले। सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार, काँग्रेसला 67, ठाकरे गटाला 31, शिंदे गटाला 27, अजित पवार गटाला 18 तर पवार गटाला 41 जागा मिळण्याचा अंदाज। विधानसभेत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील, संजय राऊतांसह अनिल देशमुखांचा दावा। कालच्या लोकसभा निकालावरून सर्वे झालाय, बोलण्यापेक्षा लोकांपर्यंत जाऊन काम करण्यावर भर, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी याच आठवड्यात कारवाई होणार, हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। मी गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा, त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। खोसकरांनी विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदेंची भेट, तर चंद्रबाबू नितीश कुमार यांना सद्बुद्धी सुचली तर सरकार कोसळेल, संजय राऊतांची टीका। मुसळधार पावसानं चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी, डोंगरातून येणारं पाणी महामार्गावर, वाहनधारकांची कसरत। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, भांडूपमध्ये घर कोसळलं तर भिवंडी आणि चुनाभट्टीत घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिक हैराण। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ, मार्केट परिसरात नदीचं पाणी, पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका। अनंत अंबानींकडून शाहरुख, रणवीर, शिखर आणि वीर पहार यासह मित्रांना 2 कोटींचं घड्याळ गिफ्ट, इंस्टाग्रामवरील इंडियन होरोलॉजी पेजचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।